नमस्कार मित्रांनो, मी स्वराज अग्रो मार्कून राजेंद्र दळवी. आज आपण उंबरळे गावामध्ये एक प्रगतशील बागायतदार आमचे मित्र गोकुळराव मानकर असतील, ज्ञानेश्वर मानकर असतील, त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. ज्ञानेश्वर, तुमची ओळख करून द्या. माझं नाव ज्ञानेश्वर खंडराव मानकर, राहणार उंबराळे, तालुका दिंडोरी. बरं ज्ञानेश्वर, आता आपण ह्या वर्षीची स्वराज अग्रोमध्ये ट्रीटमेंट आहे ती आपण आपल्या पूर्ण क्षेत्राला केलेली आहे. हो, पूर्ण क्षेत्राला केली. ह्या वर्षी किती एकर टोमॅटो लागवड आहे? जवळजवळ 8 एकर लागवड आहे. 8 एकर. आणि 8 एकरमध्ये किती हजार काडी बसवलेली आहे? 8 एकरमध्ये ना साधारण 38,000 काडी. 38,000 काडी बसवलेली आहे. वन रूट आहे, ग्राफ्टिंग आहे? ग्राफ्टिंग आहे. पूर्ण ग्राफ्टिंग. हो, पूर्ण ग्राफ्टिंग. बरं, हे जे प्लॉट आहेत आपले टोटल, या सगळ्या प्लॉटांना आपण आपले स्वराज अग्रोमॉलची खत, ड्रीप असेल, स्प्रे असेल, शेड्यूल वापरलंय? हो, पूर्ण शेड्यूल वापरलं. पूर्ण आपलं शेड्यूल आहे. बरं, ह्या वर्षी आपण पूर्ण शेड्यूल वापरल्यामुळं दरवर्षी आणि ह्या वर्षी तुम्हाला काय खर्चामध्ये, उत्पन्नामध्ये काय तुम्हाला फरक वाटला? खर्चामध्ये, उत्पन्नामध्ये भरपूर फरक वाटला. क्वालिटीमध्ये भरपूर फरक वाटला. आपल्या शेड्यूलमध्ये लोकांचे एकराचे खर्च वाढले, कमी झाले, कसं वाटलं तुम्हाला वर्षी? काय मेंटेन आहेत, काय वाटतंय? खर्च जास्त खर्चिक वाटतंय शेड्यूल की नाही वाटत? नाही, खर्चिक एवढं पण नाही, मेंटेन मध्ये. म्हणजे एक मिडियम खर्च असणार, मध्यम खर्चाचा मध्यम खर्चामध्ये. म्हणजे आपण मित्रांनो पाहू शकतोय की ह्या वर्षी आज 20-21 नोव्हेंबर तारीख आहे, तर बऱ्यापैकी प्लॉट हे सर्व महाराष्ट्रात असेल किंवा नाशिक पश्चिममध्ये असेल, पूर्वमध्ये खराब झालेले आहेत. परंतु ह्या प्लॉटवर कुठेही प्लॉट आपण हिरवागार आहे, कुठेही प्लॉट खराब झालेला नाही आहे, काही नाही आहे. तर त्याचा आपल्याला फायदा झालेला आहे सेटिंगला, खराब व्हायला. हो, पूर्ण 100% फायदा झाला. म्हणजे स्प्रे मारल्यानंतर सेटिंग, कूच, करपा, पानं खराब होणं नाही, अजिबात असं काहीच नाही जाणवलं. एवढा पाऊस पडला पण पावसामध्ये काहीच जाणवलं नाही. साईज वगैरे चांगली, साईज वगैरे सगळी मिळते. हो, पूर्ण. म्हणजे आपल्याला स्वराज अग्रोमॉलच्या प्रत्येक ट्रीटमेंटचे रिझल्ट मिळाले. हो. आपण पाहू शकतो की त्याचा परिणाम असा आहे, एकदम लाग चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे, प्लॉट हिरवागार आहे आणि शेंडा फुटलेला आहे नवीन. सगळ्या प्लॉटवर माल भरपूर आहे. असं काय सिलेक्टिव्ह प्लांट नाही, काय नाही. कलर एकदम चांगला आहे. म्हणजे ही जी क्वालिटी पाहतोय ना, कुठं क्रॅकिंग नाही, काय नाही. साईज एकदम चांगली आहे, ही क्रॅचेस नाही कुठेचे. आणि आदर्श प्लॉट आहे, साईज चांगली आहे. त्याच्यानंतर आपण फळांची क्वालिटी पण पाहतोय, कुठं क्रॅकिंग नाही, काय नाही, एकसारखं पिकतं ना. हो, एक बुडापासून ते शेंड याच्यापर्यंत एक सारखं पिकतं. म्हणजे आपल्या ट्रीटमेंटमुळे तुम्हाला क्रॅकिंगला, साईजला चांगला रिझल्ट आला. मिळाला. कुठेही पानं खराब झाली नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. बरं. आणि त्याच्यामुळे जो क्वालिटीचा माल कमवता तुम्ही, व्यापाऱ्याकडे विकताना वगैरे काय तुम्हाला फरक वाटतोय? विकताना व्यापारी हा माल आहे ना, हा माल व्यापारी सांगून घेतो का आम्हाला हा माल पाहिजे, का हा माल या प्लॉटचा तोडा कधी आहे, तो प्लॉट आम्हाला तोडा चालू झाल्यावर घेऊन या आमच्यासाठी. म्हणजे व्यापाराचा आपल्या मालाला उठाव चांगला उठाव. आणि ह्या शेड्यूलवर पूर्ण तुम्ही समाधानी आहे का? हो, 100% समाधानी. तुमचं आपल्या प्रेक्षकांना किंवा आपल्या शेतकऱ्यांना काय म्हणणं आहे की त्यांनी आपलं स्वराज अग्रोमॉलचं शेड्यूल एखाद्या प्लॉटला वापरून पाहिलं पाहिजे? हो, 100% वापरून बघितलं पाहिजे. आपल्या शेड्यूलचे खतं, पावडर, औषधाचं रिझल्ट पूर्ण मिळतात. हो, पूर्ण मिळतात. मित्रांनो, आपण प्लॉट पाहतोय, पूर्ण प्लॉट हिरवागार आहे, प्रचंड लाग आहे. तर नक्कीच अशा प्रगतशील बागायतदाराकडून आपण काही ना काही प्रॅक्टिस अनुकरली पाहिजे. हो. चला, आपण आपला वेळ दिला, धन्यवाद.